मित्रांनो, एखादं काम जर प्रामाणिक असेल तर यश हे नक्कीच येतं. पण ते काम प्रामाणिक बरोबरच ते काम योग्य नैतिक पाहिजे. जर योग्य असू, आपली तर नैतिकता चांगली असेल आणि आपण तर प्रामाणिक असू, तर हे कायनात जे आहे ते सुद्धा तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवायला मदत करते. मित्रांनो, मी आपला मित्र जगताप आरजे. तुम्ही बघत आहेत आपलं आवडतं चॅनल. आपला आजचा विषय आहे, तो विषय म्हणजे काय, परभणी येथील ओबीसी महाएल्गार सभा, भटक्या व विमुक्त जाती, त्यानंतर सर्वच जे वंचित घटक आहेत त्यांची सभा होती परभणी या ठिकाणी. या ठिकाणाहून ह्या सभेमधून एक नवीन एल्गार फोडलेला आहे बाळासाहेब आंबेडकरांनी. आणि त्याने जे विधान केलेलं आहे ते विधान कुठंतरी न रुचणारं आहे महाविकास आघाडीला. त्यांचं वक्तव्य काय होतं ते पहिले तुम्ही समजून घ्या. हा व्हिडिओ बघून घ्या एक वेळेस. 6 महिन्यापूर्वी जरांगे पाटील कोण होते कोणालाच माहित नव्हतं. सामान्यातल्या सामान्य व्यक्ती, पण आज शरद पवारांचा बाप झाला अशी असणारी परिस्थिती. त्या सभेतून, त्या मेळाव्यामधून शरद पवारांवरती निशाणा साधला असं हे मीडिया सांगत आहे. सोशल मीडिया असेल किंवा चॅनल्स आहेत ते. पण इथे ऍक्च्युली काय आहे, त्यांचा बोलायचा उद्देश काय होता हे समजून घ्या. कारण शब्दाशः हा अर्थ घेऊन एखाद्या माणसावरती मुद्दाम होऊन जाणून बुजून क्लेम करणं हे चुकीचं आहे पूर्णपणे. बघा, त्यावेळेस प्रकाशजी आंबेडकरांनी बोललो होतं की 6 महिन्यामध्ये जरांगे कुणाला माहिती नव्हता, पण आता जरांगे शरद पवारांचा बाप झालेला आहे. याचा अर्थ शरद पवारांचा बाप जरांगे, ह्या गोष्टी यामध्ये तुम्ही शब्दशः घेऊ नका. तुम्ही याचं बोलायचा जो मर्म आहे तो मर्म समजून घ्या. त्यांनी असं का बोललं असावं. ज्याप्रमाणे शरद पवारांची महाराष्ट्रामध्ये फॅन फॉलोइंग होती, मतदार होता, त्यांचे कार्यकर्ते होते, ते शरद पवारांना एकनिष्ठ असतील, ते आता फुटले आहेत, ती गोष्ट वेगळी आहे. पण शरद पवारांचे एकूणच ह्या राजकीय वर्तुळामध्ये नेमकी जागा काय होती, ती जागा त्याहूनही जास्त पटीनं हे जरांगे साहेबांनी घेतलेली आहे. याचा एक अर्थ होतो, मार्मिक अर्थ. याचा अर्थ असा नाही की शरद पवारांचा बाप जरांगे, असे काही तुम्ही समजून घेऊ नका. आणि एखाद्या गोष्टीचा आहापोह करायचं टाळा जरा. पहिलं तर तुमच्यावरती ठपका पडलेला आहे की हे सोशल मीडिया आणि हे न्यूज चॅनल पूर्णपणे विकलेले आहेत किंवा गोदी मीडिया आहे. तुम्ही ह्या गोष्टी सत्य करून दाखवत जाऊ नका प्रत्येक वेळेस. अरे, माणसानं बोलले काय, फक्त तेवढेच बोलले का आंबेडकर हे भाषणामध्ये? त्यांनी अर्धा घंटा पावन तास भाषण केलं, त्यात त्यांनी एवढीच गोष्ट बोलली. हे गोष्ट बोलले कुठली, की शरद पवारांचा बाप जरांगे. आणि त्यांनी पुढली गोष्ट बोलली की जो पक्ष ओबीसीचे 14 उमेदवार उभा करेल, जागा देईल, त्यांना वोट करू. फक्त एवढंच दाखवतात लोकांना. म्हणजे पुढचा माणूस भाषण करताना कधी चुकतोय, पुढचा माणूस चुकावा आणि त्याची आम्ही कॉन्ट्रोवर्सी करून ती लोकांना दाखवावी, लोकांना भडकावावं. हे फक्त प्लॅन करून एकदम तंतोतंत आणि मस्त हे मीडियाचं चालू आहे. पण जे वैचारिक महाराष्ट्र आहे, पुरोगामी महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राची मीडिया जर विकली असेल पण महाराष्ट्रामधील नागरिक अजून विकला नाही, ही गोष्ट लक्षामध्ये असू द्यावी. आणि बरोबर आहे, बाळासाहेब आंबेडकर चुकीचं काहीही नाही बोलले यामध्ये. त्यांनी जरी बोलले होते की जरांगे 6 महिन्यापूर्वी कुणाला माहिती होता. आता म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघत असाल, जोपर्यंत सराटी आंतरवली या ठिकाणी मराठा समाजावरती लाठी हल्ला व्हायच्या पहिलं कुणाला जरांगे माहिती होता का? माहिती असेल तशी कमेंट करा. बघा, 6 महिन्यापूर्वी कुणालाच ही गोष्ट माहित नाही. आंतरवली सराटी हे गाव सुद्धा कुणाला माहिती नव्हतं, पण आता प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरामध्ये याविषयी चर्चा होते. आणि चर्चा फक्त 6 महिन्यामधल्या कार्यकालामध्ये दिसून आलेली. आणि त्यापुढे सरकार सुद्धा झुकलं, मीडिया झुकली, पूर्ण महाराष्ट्र एकवटला. म्हणून बाळासाहेबांनी बोलले असावेत की बाबा शरद पवारचा बाप पण जरांगे बसलेला आहे.
यामध्ये चुकीचं वाईट मानायचं किंवा कॉन्ट्रोवर्सी होईल असं, शरद पवारचा अपमान होईल असं यामध्ये वादग्रस्त विधान काहीच नाही. विनाकारण कुठलेही अर्थ लावत बसायचं नाही. आता पुढला मुद्दा समजून घ्या. पुढला मुद्दा असा होता, म्हणजे ज्या लोक जी पक्ष ओबीसीला 14 जागा सोडल त्याला आपण सहकार्य करू, हे त्यांचं वाक्य. त्यांचं वाक्य का असावं? बघा, सध्या विधानसभेला असतील किंवा लोकसभेला असतील, आपण प्रामुख्यानं ह्या गोष्टी विधानसभेच्या बघून घेऊ. विधानसभेला अर्ध्याहून जास्त आमदार हे मराठा समाजाचे आहेत, पण ते मराठासाठी एकही पाऊल पुढे येत नाहीत. आपल्याला ह्या 5 ते 6 महिन्यामध्ये सर्वांना समजून आलं असेल की एक वेळेस बघा, गडकरी साहेब नागपुरातनं भाषण केले होते. त्यात त्यांनी बोलले होते की समाजामधील नेता आपल्या समाजाकरता काहीच करत नाही. हे अगदी बरोबर आहे. एवढे 150 आमदार असताना मराठ्यांचे एकही पट्ट्या या आरक्षणाच्या आंदोलनाला त्यानं सहकार्य केलं नाही. एवढंच नाही, या ठिकाणी प्रश्न हा सुद्धा पडला, कारण भाजप पुरस्कार करते हिंदुत्वाचा, हिंदू महासभा असेल, बजरंग दल असेल किंवा अनेक हिंदूच्या संघटना असतील महाराष्ट्रामध्ये, ही एकही संघटना मराठ्यासाठी रस्त्यावरती उतरली नाही. अहो, रस्त्यावरती उतरणं सोडून द्या, सपोर्ट नाही केला कोणी. फक्त ज्या वेळेस मारधाड होते जातीमध्ये त्यावेळेस ह्या संघटना कार्य करतात. पण अशा वेळेस कोणी आपल्या हक्काविषयी लढत असेल, आपल्या हक्काविषयी कोणी उठाव करत असेल, कोणी आंदोलन करत असेल, त्यावेळेस ह्या संघटना त्याच्या कामाला येत नाहीत. मग यावेळेस काय झालं, मराठ्याच्या मनामध्ये गोष्ट कळली मराठ्यांना की हिंदुत्व हे नंतर आहे, आपण हिंदू असणं ह्या गोष्टी नंतर आहेत. त्यापूर्वी आपण मराठा आहोत, आपण महाराष्ट्रीयन आहोत आणि आपल्याला आपलं घर चालवायचे आहे. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. घरामध्ये जर राशन नसेल तर कुणी आणून देत नाही राशन, तुम्हाला राशन द्या मग घ्या म्हणून. ह्या गोष्टी आपल्यालाच फेस कराव्या लागतात. कोणताही तुम्हाला धर्म त्या गोष्टी आणून देत नाही. मी फक्त हिंदू विषयीच बोलत नाही, बौद्ध असतील, जैन असतील, ख्रिश्चन असतील, मुस्लिम असतील, धर्म आणि धर्मगुरू, धार्मिक संघटना तुमचे निजी प्रॉब्लेम कोणीही सॉल्व्ह करत नाही. तुमच्या विषयी कुणाला काहीच पडलं नाही. एवढं तुम्ही लक्ष आणून ठेवा. तुम्ही मेलात काय, तुम्ही जगलात काय, काही मतलब नाही त्यांना. फक्त एकच मतलब आहे, हिंदुत्वाचं, जातीचं, मुसलमानाचं चॉकलेट हे मतदारांना द्यायचं आणि ते चॉकलेट खाईपर्यंत हे इलेक्शन पूर्णपणे होऊन जातं. आणि ज्यावेळेस त्यांचं इलेक्शन संपतं त्यावेळेस चॉकलेटही संपतं. फक्त एक असते दांडी उरलेली चॉकलेटची, त्याशिवाय आपल्या हातामध्ये दुसरं काहीच उरत नाही. आणि ती दांडी घ्यायची आणि एकमेकाला मारत राहायचं 5 वर्ष. म्हणून बाळासाहेबांनी ह्या गोष्टी बोलल्या असावेत. अहो, तुम्हाला तर राजकीय ज्ञान नसेल, तुम्हाला अभ्यासाची गरज आहे. विनाकारण कुणावरतीही प्रभोक्षक असे भाषण किंवा वक्तव्य करणं टाळा. हे आपल्या महाराष्ट्राला आणि आपल्याला ही शोभणारी गोष्ट नाही. कारण महाराष्ट्र हा विचारवंताचं राज्य आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी विचार वाहून नेलेलं राज्य आहे. आणि त्या महाराष्ट्राला तुम्ही बदनाम करायचं काम करू नका, ही आम्हाला विनंती आहे आमची. आणि जे काही वक्तव्य आहेत त्या वक्तव्याला एक भाषिक आणि राजकीय पार्श्वभूमी आहे. तुम्ही त्यातनं बघा. ज्यावेळेस आपण हिरवा चष्मा घालतो त्यावेळेस आपल्याला पुढची जे प्रतिमा आहे आपण ते सुद्धा हिरवी बघत असतो. म्हणजे ज्याप्रमाणे आपण त्या गोष्टीला पाहतो ते गोष्ट तुम्हाला त्याप्रमाणे दिसते. त्यामुळं पाहायची तुम्ही दृष्टी बदला, तुमचे विचार आपोआप बदलतील. बाकी मित्रांनो, एवढीच गोष्ट होती. त्यामुळं कुणाच्या ही भावना दुखावल्या नाहीत आणि कुणाविषयी वाईटही वक्तव्य नाही. ह्या गोष्टीला वैचारिक झालं आहे, तुम्ही त्यातनं बघा. आणि ही आजची आपली होती महत्वाची अशी ही न्यूज आणि आपण याचं अनालिसिस केलेलं आहे. तुम्हाला हे अनालिसिस कसं वाटलं हे पण सांगा. आणि चॅनलला जास्तीत जास्त शेअर करत चला. व्हिडिओ आपले लाईक करा,
चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला ऑटोमॅटिक आपले व्हिडिओ दररोज पाहता येतील आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. ठीक आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला, कारण काय आपले काही व्हिडिओ युट्यूब वरून डिलीट होत आहेत ऑलरेडी ऑटोमॅटिक. आपण डिलीट न करता ऑटोमॅटिक काही व्हिडिओ डिलीट होत आहेत. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला. सर्वांना परत एक वेळेस शुभ दिवस. खुश रहा, हॅपी रहा.